केरलाचं अँसेस्ट्रल 120 इयर्स ओल्ड घर आहे त्याचं. विशाल बोलतो मी गेलो आणि माझ्या रूममध्ये झोपलो आणि जसा तो डोळे बंद केला आवाज यायला लागला त्याला. दॅट समबडी इज टेलिंग हिम वा नावाच्या कोणत्या तरी एका क्रीचरला बोलव. आणि थोड्या वेळाने त्याला असं वाटलं की एक अख्खी व्हाईट मोठी टॉल फिगर ज्याला डोकं नाही त्याच्या बाजूला बसलाय. अर्जंट मीटिंग अटेंड करायला त्यांना जायचं होतं कोल्हापूरला. तर संध्याकाळी 6ला यांचा प्रवास चालू झाला. खूप पाऊस ऑन द वे घेत 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 हे गाडी चालवताच येत नाही. पुढे काही विजिबिलिटीच नाही. त्या टपरीवरूनच थोडं पुढे चालत गेले आणि त्यांना दिसलं की ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो मंडळी, माझं नाव रिकी आणि हा जो आजचा एपिसोड आहे तो आपण सुरुची बरोबर रेकॉर्ड केलाय. सुरुची बरोबर आपण ह्या आधीही एक एपिसोड रेकॉर्ड केलेला आणि त्यामध्ये आपण बरेच जॅपनीज फोकलोज आणि तिकडचे हॉरर स्टोरीज घेतलेल्या आणि खूप भारी होते ते. पण आजच्या एपिसोडमध्ये मित्रांनो आपण भारतातल्या काही गोष्टी घेतल्यात. जसं आपण केरलामधलं एक हॉरर स्टोरी घेतली, एक हॉस्पिटलमधलं घेतलंय, कोल्हापूरमधलं आहे आणि आपण ह्यात व्हॅम्पायरबद्दलही बोललोय. जे पिशाच असतात ना ते सगळं आपण ह्या एपिसोडमध्ये त्यांची ही गोष्ट केली आहे. खूप धमाल आली आहे, खूप मजा आली मित्रांनो. पण एपिसोडमध्ये पुढे जाण्याच्या आधी मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. व्हिडिओमध्ये तुम्हाला जेही बरोबर वाटतंय, चुकीचं वाटतंय, सजेशन, रेकमेंडेशन सगळं काही कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील, तुमच्याकडे आई बाबांकडे, आजी आजोबांकडे, कोणाकडेही ज्यांना पॉडकास्टवर यायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म दिलेला असेल तो नक्की भरा आणि आपण सोबत पॉडकास्ट करू. आजकाल मला बरेच प्रश्न येतात की दादा मलाही एडिटिंग शिकायची आहे, मलाही व्हिडिओज बनवायचे आहेत, व्हायरल जायचं आहे, माझा छोटासा बिझनेस आहे, त्याला मला ग्रो करायचं आहे, अजून कस्टमर्स पाहिजे. मी 2017 या सर्वेची सुरुवात केली होती. त्यावेळी पैसा नव्हता, इक्विपमेंट्स नव्हते, फक्त पॅशन होतं. आज मी इंडियाच्या टॉप क्रिएटर्स सोबत काम केले. आपल्या युट्यूब चॅनलवर लाखोमध्ये व्ह्यूज आणले, इंस्टाग्रामवर खूप सारे नंबर झाले, सिल्वर प्ले बटन घेतलं, आपलं स्वतःचं शो टाकलं आणि ही तर फक्त सुरुवात आहे. अजून खूप काही बाकी आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मला जवळजवळ 8 वर्ष लागली. पण कधी कधी असं वाटतं की जर माझ्याकडे एक प्रॉपर मेंटर असता ना, कोण शिकवणारा असता, तर ह्या गोष्टी मी कदाचित वर्षभरात किंवा 6 महिन्यातही शिकलो असतो. आणि ह्यासाठी जेव्हा असे प्रश्न मला तुमच्याकडून येतात ना तर मला नेहमीच असं मदत करावीशी वाटते. म्हणूनच मित्रांनो ह्या सगळ्यांना घेऊनच आपला एक मास्टर क्लास येतोय आणि ज्यात मी तुम्हाला शिकवणार आहे की कसं व्हायरल जायचं, कसे नंबर्स घ्यायचे, कसे यूट्यूबवर व्ह्यूज आणायचे, कसं तुमचं जर छोटा बिझनेस असेल त्याची रील्स बनवून जास्त कस्टमर अट्रॅक्ट करायचे. ह्या सगळ्या गोष्टी तर तयार राहा, लवकरच काहीतरी घेऊन येतोय तुमच्यासाठी. आणि या सगळ्या बाबतीत अपडेटेड राहण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनलला आता जॉईन करा. हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं पंकजच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आजचा जो आपला एपिसोड आहे त्यात आपली गेस्ट सुरुची आलेली आहे. कशी आहेस तू? मी पण एकदम छान आहे. आणि आज तुझ्याकडे कोणत्या गोष्टी आहे? आज ना माझ्याकडे खूपशा माझ्या फ्रेंड्सकडून ऐकलेल्या स्टोरीज आहेत. माझ्या कलिग्स ऑफिसमधले, मग फ्रेंड्सचे फ्रेंड्स ज्यांच्यावर मी कुठे ट्रेकला गेलेले येते, तर अशा माझ्या खूपशा फ्रेंड्सनी सांगितलेले त्यांचे अनुभव, त्यांच्या फ्रेंड्स बरोबर किंवा त्यांच्या ओळखीतलेल्या बरोबर झालेले अनुभव, ते असे मी थोडेसे गोळा केलेत. कारण का माझं ना पहिलं खूप फ्रँकली सांगू, मला म्हणजे ना हॉरर बोललं का मला थोडी मी डिस्टन्सेस मेंटेन करायची की नाही जाऊन द्या, ऐकलं तर म्हणजे टेन्शन येईल, मग झोप नाही लागणार, कुठेतरी गेली का आपल्याला भीती वाटेल, असं नेहमी डोक्यात असायचं. पण नंतर जेव्हा मी लास्ट इयरच्या स्टार्टपासून जेव्हा भंकस बघायला लागली ना, तेव्हा मला समजलं की स्टोरी टेलिंग इज सच अन आर्ट अँड इन दॅट हॉरर इट वॉज लाईक अ थ्रिल फॉर मी. तर मग म्हणून मी फ्रेंड्सकडून ऐकायला लागली, त्यांना सांगितल्या, ज्या पॉडकास्टवर ऐकलेल्या स्टोरी होत्या त्या त्यांना सांगितल्या. दुसरे काय कोणत्या तरी क्रिएटर्सचं बघितलं. असे आपल्याकडे खूप फेमस क्रिएटर्स आहेत, हिंदीमध्ये सांगतात, मराठीमधले आहेत, मराठीमधले अजून दुसरे चॅनल्स आहेत. मग खूप मी असं ऐकलं. आय रिअली लाईक दॅट entire this vibe, and then when I liked it, literally stories started coming to me की म्हणजे कोणत्या फ्रेंडनी सांगितलं आणि त्याला सांगितलं, अरे तू त्याची स्टोरी ऐकली आहे का, अरे तू तेरा बता इसको, असं सगळ्यांनी एकमेकाला सांगितलं. आणि आज तू प्रॉपर सगळ्या गोष्टी लिहून आणल्या. तर लिहून आणल्या कारण काय मला पेन आणि पेपरमध्ये सगळं लिहायची. सगळ्या एवढ्या मोठ्या हे आणल्यात, डॉक्युमेंट सारखं आणलंय
तर लेट्स गो. तू कुठून सुरुवात करणार आहेस? मी बघतो इकडे तुझ्याकडे केरलाची ही गोष्ट आहे, त्यावरून तुझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत मला वाटतं. आता एक हॉन्टिंग ऑफ 2010 रिअल लाईफ वेम्पायर वगैरे आहे. तर लेट स्टार्ट. तुला कुठून सुरुवात करायची आहे तू सांग. मी तुला ही केरलाच्याच गोष्टीवरून सांगते. ही स्टोरी आपण स्टार्ट करूया. आता ही ना लास्ट इयरला आमच्याकडे ऑफिसच्या बाहेर एक गॅदरिंग होती आमची. तर तेव्हा एक आमचा कलिग आहे, तो ही इज फ्रॉम माय बँगलोर ऑफिस, विशाल. तर त्यांनी मला ना त्यांनी आमच्या सगळ्यांनाच ती स्टोरी सांगितलेली. एव्हरीबडी वॉज ड्रंक आणि ना सगळे लोक असे थोडेसे असे गोष्टीच्या मूडमध्ये होते. तर तो मॉल सेट होता ऑलरेडी. तर तो बोलला की आय हॅव अ स्टोरी, मी तुम्हाला माझी स्वतःला बरोबर एक्सपिरियन्स झाली, तर ही स्टोरी मी तुम्हाला सांगतो. तर आता तो बोलला की ही म्हणजे 2014ची वगैरे गोष्ट आहे, 13-14ची गोष्ट. तो म्हणजे 24-25चा असेल. तर तेव्हा तो त्याची वाईफ तेव्हा त्याची गर्लफ्रेंड होती. तर ते लोक डेट करायचे आणि तो ही वॉज फ्रॉम कोचीनमध्ये राहायचा तो. तर आता कोचीनमध्ये राहायचा नाही, केरलामध्ये राहायचा. तर कोचीनमध्ये तो जॉब करायचा. ते दोघं जण कोचीनला भेटले एका इव्हनिंगला आणि ती तिथे चेंगनाचेरी म्हणून एका जागेवर ती राहायची आणि हा ॲलेपीला राहायचा. आता ते रूट कसं आहे तुला सांगते. ते लोक कोचीला भेटले. आता तिकडून संध्याकाळची त्या लोकांनी बस पकडली आणि दे वेंट टू चेंगनाचेरी. त्यांनी तिला तिकडे ड्रॉप केलं आणि तीच बस परत घेऊन तो ॲलेपीला आला, कारण का ते ऑन द वे ॲलेपी पडते. आता या रोडला बोलतात AC रोड, ॲलेपी चेंगनाचेरी रोड बोलतात. एक असा 28 किलोमीटरचा स्ट्रेच आहे. म्हणजे 35-40 मिनिट्स लागतात बाय बस. आता हा जो स्ट्रेच आहे ना, तू सकाळी बघशील तर एकदम सुंदर दिसायला. एका साईडला म्हणजे आता कोणत्या तरी ट्रॅव्हल मॅगझिन वगैरे उघडून बघितलंस ना, तर एका साईडला एकदम बॅकवॉटर्स आहेत, एका साईडला म्हणजे काय ते पॅडी फील्ड्स आहेत. खूप सुंदर सिनरी. सकाळी जर तू बघितलंस त्या रस्त्याने तू गेलास तर एकदम सुंदर सिनरी तुला दिसणार. पण तोच रस्ता रात्री एकदम काळा भयानक. फक्त त्या तुमच्या गाडीचा जो लाईट आहे बस तेवढाच, अजून बाकी काही तुम्हाला दिसणार नाही. आणि त्या गाडीच्या लाईटनी तुम्हाला दुसरी गाडी दिसली तर ह्यानी हिला चेंगनाचेरीला ड्रॉप केलं आणि तिथून हा निघाला ॲलेपीला त्याच्या घरी. आता ॲलेपी तो प्रवास का जास्ती नाही, अर्धा पाऊण तास मॅक्सिमम. आणि बस जण जाते. त्या दिवशी होता त्या रस्त्यावर ट्रॅफिक जॅम होता. ट्रॅफिक जॅम कशामुळे झाला तर आपण जरा उतरून बघूया की कशामुळे झालाय. सगळे लोक थांबले आहेत ना, बस खूप टायमापासून थांबली. तर हा उतरतो आणि बघतो की एक गाडी आणि एका बाईकचा ॲक्सिडेंट झालाय. ती गाडी पण स्मॅश झाली आहे आणि ती बाईक पण तुटलेल्या अवस्थेत पडली आहे. एक माणूस ऑन द स्पॉट मेलेला आहे, 2 माणसं रक्तात भिजलेली आणि पडलेली आहेत. तर तो मेलेला माणूस त्यांनी विचार केला असेल बाईकवरचा असावा, कारण का गाडीमधल्या माणसाला एवढं हे नसेल. पण त्याच्या वयाचीच ती मुलं दिसत होती जी रक्ताने माखलेली पडलेली. तर त्याला ना तो सीन बघून खूप वाईट वाटलं एकदम की अरे एवढा भयानक ॲक्सिडेंट झालाय. तर तो म्हणजे त्याला खूप वाईट वाटलं आणि डोक्यावर त्याच्या ते प्ले होत राहील. थोड्याने सगळं त्या ॲम्ब्युलन्स आली, ते बॉडीज क्लिअर केल्या, ते ज्यांना जखमी झालेले त्या लोकांना घेऊन गेले आणि सगळं तो रॅकेज बाजूला केला. सगळं झालं. ते सगळं बघितलं आणि परत बसमध्ये तो चढला. तोपर्यंत सगळा रस्ता क्लिअर झालेला. आता पुढचा प्रवास त्याचा चालू झाला आणि तो घरी पोचला त्याच्या. तर जोपर्यंत तो घरी पोचला ना 10:30 वगैरे असे वाजलेले. आता त्याच्या घरचं तुला मी डिस्क्रिप्शन देते. केरलाचं अँसेस्ट्रल 120 इयर्स ओल्ड घर आहे त्याचं, 20 वर्ष जुनं घर आहे त्याचं. आणि एका साईडला त्या घराचे 2 भाग आहेत. एका साईडला एक मोठं घर आहे, त्या घराला आणि एका आउट हाऊसला एक छोटीशी वाट कनेक्ट करते. तर रात्री त्याचा तो वाट पण भयानक वाटते, कारण का एकदमच काळोख वगैरे असतो. तर त्या बाहेरचा आउट हाऊस आहे ना, त्याला चावडी म्हणतात ती लोक. अजून दुसरं फीचर काय आहे, त्या घराला ना मोठ्या मोठ्या विंडो असतात आणि एकदम रात्री सकाळी बघितलं तर तसंच सुंदर, कारण का सगळी खेती वगैरे आजूबाजूला. रात्री एकदम काळोख, लांबपर्यंत काळोख. तर ह्याला काय वाटलं की माझे भाऊ आणि माझा कझन वगैरे ते सगळे लोक तिकडे ह्याच्यात त्या चावडीमध्ये बसले असतील TV बघत. तर मेन हाऊसला नाही जात मी माझ्या भावांच्या इकडे ते लोक बसले ना, तर त्यांच्याबरोबर मी थोडा टाइमपास करतो, झोप लागते का बघू, कारण का तो खूप टायर्ड पण होता. पण त्याला ते सगळं
गोष्टी पण असे आठवत होत्या. ह्याच्या ऍक्सिडेंटच्या त्या गोष्टी त्याला म्हणजे ही वॉज व्हेरी बॉदर्ड. तर तो गेला तिकडे चावडीमध्ये गेला तो. तिकडे त्याचे भाऊ आणि एक कझन ते लोक टीव्ही बघत बसलेले. तर ते लोक बोलले की अरे बाहेरून आलास थोडा वेळ टाइमपास कर आमच्यावर टीव्ही बघ. तो बोलतो नाही सोड जाऊन दे, मला बघायचं होतं तुमच्यावर टीव्ही पण मी जाऊन झोपतो, मी थोडा थकलोय, मला थोडं पडायचंय, म्हणजे खूप इट्स बीन अ लॉंग डे, मला जाऊन झोपायचंय. तर तो जातो आणि त्याच्या रूममध्ये, विशाल बोलतो मी गेलो आणि माझ्या रूममध्ये झोपलो. आज झोपलो तर बोलतो की मला ना झोपायचं मी ट्राय करतोय पण अगेन मला ते सगळं ते रक्त आणि ते सगळे ते मँगल्ड बॉडीज, मेलेला तो एक मुलगा तेच येत होतं स्वप्नात नाही, डोळ्याच्या समोर. त्याला झोप नव्हती, डोळे बंद करत होता. तर तेव्हा त्यांनी खूप ट्राय करून त्यांनी डोळे बंद केले की आय विल कॉन्सन्ट्रेट अँड आय विल ट्राय टू स्लीप. झोपायची मी प्रयत्न करतो, मी डोळे बंद करतो. आणि जसा तो डोळे बंद केला थोडासा तो अनकॉन्शियसनेस म्हणजे असा झोपेत तसा थोडासा तो गेला. आणि जसा गेला ना त्याच्या डोक्यात एक आवाज यायला लागला त्याला. आता ही सिच्युएशन कशी आहे ना, त्याचे डोळे बंद आहेत पण त्याला ही कुड फील, ही कुड सेन्स दॅट समबडी इज टेलिंग हिम, कोणतरी त्याच्या डोक्यात त्याला सांगते की एक वा नावाच्या कोणत्या तरी एका क्रीचरला बोलव, ते तुला बोलवे, ते येईल. वा काहीतरी तो बोलतो, मला तो वर्ड आठवत नाही, त्या क्रीचरचं ते नाव आठवत नाही पण VA वरून स्टार्ट होत होतं, तेवढंच आठवते मला. त्या बोलव त्याला समन कर खूप तुझ्या हार्टनी, मग तो येईल आणि तुला झोपी घालतो, तुला शांत पडायला तुला हेल्प करेल. तर तो त्याच्या मनामध्ये ते नाव बोलवत असा बसला. आणि थोड्या वेळाने त्याला असं वाटलं की एक अख्खी व्हाईट मोठी गोल टॉल फिगर, ज्याला डोकं नाही, फक्त एक मोठा व्हाईट कलरचा ऑर्ब आहे आणि तो आलाय त्या रूममध्ये आणि त्याच्या बाजूला बसलाय, त्याच्या राईट साईडला बेडवर त्याच्या बाजूला बसलाय. हे सगळ्याच्या ड्युरिंग आहे ना त्याचे डोळे बंद आहेत. तो ही इज ड्रिफ्टिंग इन टू स्लीप, डोळे बंद आहेत त्याचे. आणि तेच आवाज त्याला डोक्यात बोलू लागलं की तुझा हात घे आणि त्या क्रीचरच्या त्या हातामध्ये दे, मग तो तुला हेल्प करेल झोपायला. मग त्या क्रीचरनी त्याचा राईट हात घेतला, तो स्क्वीज केला. त्याला तो फील झाला की त्यांनी कोणीतरी माझा हात पकडून तो स्क्वीज केलाय. आणि त्याला तो इतका बरं वाटलं की त्यांनी त्याचा दुसरा लेफ्ट हात पण त्याच्या हातात दिला. उजवा हात तो होता, डावा हात पण दिला त्याच्या हातात. आणि त्या क्रीचरनी एकदम त्याला जोरात ते दोन्ही हात त्याच्याशी स्क्वीज करायला चालू केले. जसं त्यांनी स्क्वीज करायला चालू केलं त्याला थोडं कम्फर्ट मिळायला लागलं. त्या कम्फर्टच्या मोमेंट नंतर ह्याच्या डोळ्यावर असं वजन वाटायला लागलं त्याला की कोणतरी डोळे असे दाबून त्याला हातात बेडवरती दाबते, म्हणजे डोळ्यावरती प्रेशर वाटलं. डोळे आत ढकलते, डोळ्यावर हात ठेवून त्याला असं आत ढकलते. तर आता ती दुसरी व्हॉइस, त्याची स्वतःची व्हॉइस त्याला सांगते की तू उठ, हे नॉर्मल नाहीये, उठ तू, ह्याच्यातून बाहेर पड, ह्याच्यातून स्नॅप आउट हो. तर तो काय करतो ना, झोपला असतो तो बेडवर आणि त्या बेडच्या वरती स्विच बोर्ड असतो ज्याच्याने लाईट लागतो. तर तो लाईट शोधायला ते स्विच बोर्ड असा फील करतो. तर ती जी एंटिटी आहे ना त्याच्या बाजूला बसली आहे ती त्याला बोलते की ट्राय नको करूस, काही होणार नाहीये. तर तरी पण तो स्विच चालू करतो, लाईट लागत नाही. तो बोलतो लाईट तर गेले नाही आहेत कारण का बाजूचा टेबल फॅन चालू आहे, म्हणजे लाईट गेले नाही आहेत. तर त्याच्यात अंगात जेवढी पण ताकद आहे ना ती घेतो आणि उठून बसतो. तो जसा तो उठून बसतो आणि आजूबाजूला बघतो ना, लाईट लावतो, आजूबाजूला बघतो तर कोण नाही तिकडे. हा खूप घाबरतो की मला फील होते की कोणीतरी माझा हात पकडला, कोणीतरी माझ्या डोळ्यावर ते वजन ठेवलं. तर हे स्वप्न नव्हतं, आय कॅन फील. कोणीतरी तुला असा हात लावला तर तू थोड्या वेळपर्यंत त्याची टच फील करू शकतोस ना. आणि हे तर यार बाई काहीतरी म्हणजे विचित्रच होतं, कोल्ड असं त्याला फिलिंग होती. तो उठला आणि हे जे त्याच्यावर ते सगळं झालं ना त्यांनी विसरावं नाही म्हणून त्यांनी फोनमध्ये डॉक्युमेंट केलं, पटकन लिहून ठेवलं. कारण का आपण झोपल्यावर सकाळी विसरून जातो. आणि तो खूप घाबरला होता की त्याला आता अर्जंटली कोणतरी ह्युमन त्याच्या आजूबाजूला पाहिजे, कारण खूप तो घाबरला होता की काय झालं माझ्याबरोबर. त्यांनी त्याच्या गर्लफ्रेंडला फोन केला रात्री. तर ती घाबरली की एवढ्या रात्री याचा काय फोन आहे, टाइम बघितला त्यांनी तर 2 वाजलेले.
तर तिला बोलला की असं असं झालं माझ्याबरोबर, मी खूप घाबरलं. तर ती बोलते तू वेडा आहेस, तू जाऊन झोप, मला पण तू रात्री 2 वाजता फोन केलास हे तुझं भयानक स्वप्न सांगायला, तू झोप गपचूप, काय नाही फक्त स्वप्न पडले तुला. तर ती त्याला ओरडते आणि ना हा तरी पण घाबरतो. तो बोलतो माझे भाऊ असतील का बाहेर बसलेले, जरा हिम्मत करून बघतो कोण आहे का बाहेर, कारण का माझी हिम्मत नाहीये या घरातून निघून आता त्या मेन घरात जायला, कारण का मला ती अंधार वाट ती क्रॉस करायला लागेल मेन हाऊसमध्ये जायला. तर तो खूप हिम्मत करतो, बेडमधून खाली उतरतो आणि दरवाजा उघडून बघतो. तर त्या टीव्ही आपलं म्हणजे स्विच ऑफ व्हायला का त्याचे कसे ते स्टॅटिक येतो तो असा ब्लॅक अँड व्हाईट तसा त्यांचा टीव्ही चालू होता. आणि त्याचा कझन त्या लाईटमध्ये त्याला दिसला की तो सोफ्यावरती झोपलाय, फक्त त्याचं तोंड आहे ना बॅकरेस्टकडे, म्हणजे त्याच्याकडे तोंड नव्हतं त्याचं. तर तो गेला तिथपर्यंत आणि त्याला खांद्यावरती हात लावला त्यांनी आणि त्याला बोलला उन्नी उठ ना. त्याचं नाव उन्नी होतं त्याच्या कझनचं, विशालच्या कझनचं. म्हणजे उन्नी उठ ना, जरा इकडे नको झोपूच ना, माझ्यावर येऊन जरा आतल्या रूममध्ये येऊन झोप ना. तर तो बोलला ठीक आहे येतो मी. तर मग ते दोघं जण जाऊन आत झोपले. तर त्याच्या प्रेझेन्समध्ये त्याला थोडी झोप लागली की चल माझ्याबरोबर कोणतरी आहे, मग मला ना काय होणार नाही आता. आता कट टू सकाळची गोष्ट. उन्नी आणि विशाल दोघंही काम करायचे कोचीला. तर ते ट्रेन पकडून कोचीपर्यंत जायचे. तर कोचीपर्यंत गेले, कोचीला उतरले, ब्रेकफास्टसाठी थांबले. तो तर अरे उन्नी काल ना रात्री माझ्याबरोबर असं असं झालं रे, असं कोणतरी आलं, माझा हात पकडला, माझ्या डोळ्यावरती प्रेशर दिलं, मी खूप घाबरलो, म्हणून मी बाहेर येऊन बघितलं तर लकीली तू होतास. आता माझी काल काय वाट लागली असती ना ते मला माहिती नाही. आणि उन्नी ना खाता खाता थांबतो. तो बोलतो तुला मी एक सांगू, तू आत गेलास ना झोपायला तेव्हा आपले दोघं जण अजून भाऊ आहेत ना ते मेन हाऊसमध्ये गेले. मी बोललो मी जोराचा वेळ अजून टाइमपास करतो. तर थोड्या वेळाने ना समोरच्या दरवाज्यातून आहे ना मला एक मोठी व्हाईट फिगर दिसली रे चालत येताना. सेम डिस्क्रिप्शन जे ह्याला दिसलंय ना त्याच्या बंद डोळ्यांनी, हे उन्नीनी त्याच्या उघड्या डोळ्यांनी त्या अख्ख्या त्या क्रीचरला बघितलं. तो चालत येतोय 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 आणि तो तुझ्या रूमकडे जात होता. पण मी खूप फ्रोझन शॉकमध्ये मी सोफ्यावरती पडलो होतो. जसा तो बेडरूम एंटर करणार तो क्रीचर टर्न झाला, जसं माझ्याकडे यायला लागला. आता तो जसा माझ्याकडे यायला लागला ना तसा मी माझं डोकं बॅकरेस्टकडे केलं आणि बोललो की आता जे होते ते होऊन जाऊन दे, मी काय रिॲक्शन देणार नाही. आणि मी झोपलो. त्या क्रीचरने मला तर काय केलं नाही. तो बोल तू आता जे बोलतोयस ते, पण नंतर तुझी स्टोरी ऐकली नंतर मला लास्टचं जे आठवते की तू येऊन मला उठवलंस. म्हणजे ते सायमल्टेनियसली झालं की तू 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 स्वप्न नाही बघितलंस, ते खरं होतं, मी उघड्या डोळ्यांनी बघितलेत. समजलं मला. तर ते तो बोलतो की ती जी काय पण एंटिटी होती त्याला मला हे नव्हतं करायचं, म्हणजे मला हार्म करायचं होतं, उद्देश होता की नाही ते मला माहिती नाही. पण ह्याच्यानंतर परत त्या घरामध्ये त्याच्या पहिला किंवा त्याच्यानंतर हे कधीच झालं नाही. मे बी ते माझ्या अँसेस्टर्सचं कोणाचे तरी हे असेल किंवा त्या ॲक्सिडेंट साईटवरून फॉलो करून येणार असेल, मला काहीच माहिती नाही. एक अजून गोष्ट तुला मी सांगते त्या घरांची, म्हणजे केरलाच्या सगळ्या घरांची. त्यांनी ही गोष्ट पण सांगितली आम्हाला की केरलाच्या घरांचे बॅकयार्ड जे आहेत ना मागच्या बाजू, घराच्या मागच्या बाजू त्या खूप मोठ्या असतात. तर तिकडचे लोक आयदर त्यांचे जे लोक जे मरतात त्यांच्या फॅमिलीमध्ये ते तिकडे त्यांचं अंतिम संस्कार तिकडे करतात, नाही तर तिकडे त्यांना बरियल देतात. तर त्यांचे जे पूर्वज गेलेले आहेत तर ते आसपासच आहेत त्यांच्या घराच्या, असं बघायला गेलं तर ते कोण होतं त्याला आजपर्यंत माहिती नाही की त्यांचा कोण तो पूर्वज होता जो त्यांनी म्हणजे त्याला खरंच काम करण्यामध्ये हेल्प करायला आलेला की काहीतरी विचित्र होतं माहिती नाही. मला तर वाटतं त्यांचं कोणतरी पूर्वजच असेल, कारण जसं आपण बघितलं तो खूप रात्री आलेला, खूप घाबरलेला, त्याच्या मागे काहीतरी नेगेटिव्ह एनर्जी पण असू शकते किंवा ती नेगेटिव्ह फिलिंग होती, त्या नकारात्मक शक्ती असेल काय घालवायला की तू शांत हो, तू गप्प बस, असं मे बी. जो उन्नी घाबरलेला, पण म्हणजे दोघांच्या स्टोरी सेम होत्या पण त्या कधीच दोघं जण विसरले नाहीत आणि पण त्याच्यानंतर त्यांच्यावर कधी असं काही झालं नाही. बोलतं की खूप माझ्या लाईफची खूप अशी स्कॅरी इव्हेंट होता तो.
आणि सुरुची तुझी दुसरी स्टोरी गोष्ट सांगणार होतीस ती काय होती? ही गोष्ट ना माझ्या फ्रेंडनी सांगितली. आशुतोष नाव आहे त्याचं. त्याला ना मी ट्रेकवरती भेटलेली. माझा एक फ्रेंड आहे ऑफिसमध्ये म्हणून, ते लोक आम्ही सगळे लोक ट्रेकवर जातो कधी कधी, तर मी 2-3 ट्रेक्स केलेत त्यांच्याबरोबर. हा मुलगा आहे ना एकदम मस्त, सगळ्या स्टोरीज वगैरे एकदम पिटारा आहे त्याच्याकडे. तर त्याच्यातला सर्वात म्हणजे एकदम भयानक किस्सा जो आहे ना तो तुला मी सांगते. त्यांनी हा सांगितलेला आहे. म्हणजे त्याच्या ओळखीतल्या काका आहेत, त्याच्या ओळखीतले, त्यांच्याबरोबर झालेली ही गोष्ट आहे. म्हणजे आता त्याच्या ओळखीचा असं. तर ही 2017च्या आसपासची गोष्ट आहे, म्हणजे पॅन्डेमिकच्या अगोदरची आपली. तर त्यांनी नवीन बिझनेस चालू केलेला आणि त्यांना एक अर्जंट मीटिंग अटेंड करायला त्यांना जायचं होतं कोल्हापूरला. सकाळी त्यांना कोल्हापूरला पोचायचं होतं. हे होते महाडला, आणि महाड टू कोल्हापूर वाया सातारा असा त्यांचा प्रवास होता, रूट होता त्यांचा. आणि असेच पावसाचे दिवस होते, जुलै ऑगस्ट असेच पावसाचे दिवस होते. तर संध्याकाळी 6ला यांचा प्रवास चालू झाला, कारण का सकाळी यांना पोचायचंय. पावसाचे दिवस आहे तर रस्त्यात कसा पाऊस मिळतो हेवी वगैरे, त्याच्या हिशोबाने ते संध्याकाळी 6ला निघाले. तरी पण खूप पाऊस ऑन द वे घेत हे महाडवरून निघाले. आणि एक 9-10च्या सुमारास आहे ना गाडी चालवताच येत नाही पुढे, खूप पाऊस, पुढे काही विजिबिलिटीच नाही. ते एक चहाची टपरी दिसली, तिथे थांबले, थोड्या चहा प्यायले, बिस्किट खाल्लं, थोड्या वेळ बसले की आता मी चालवून कंटाळले, लाईक मी पोचतच नाही, चालूच आहे. पण एवढा पाऊस आहे, मी थकलोय साप. तर मग थांबले आणि नंतर जसं इकडे आजूबाजूला जरा वॉक केलं त्यांनी. बघितलं कुठे काय दिसते का, की म्हणजे रात्र थोडा हे मिळेल झोपायला वगैरे, थोडी जागा मिळेल तर थोडं रेस्ट करीन आणि सकाळच्या उजेडात निघेन. तर रात्रीचा अंधार, त्याच्यात जोरात पाऊस, चालवायची हे नाहीये, हिंमत नाहीये. तर त्या टपरीवरूनच थोडं पुढे चालत गेले आणि त्यांना दिसलं की एक लांब गाव दिसते. थोडेसे आपले लाईट्स असतात ना घराच्या बाहेर, तसे मिनमिन ते लाईट्स दिसले त्यांना. तर बोलते की थोडं लांब पार्क करूया गाडी आणि त्या विलेजपर्यंत चालत जाऊया. कोणाच्याही घरी कुठेतरी, नाही तर ओट्यावर तरी देतील झोपायला, ॲटलिस्ट मी सुका तरी राहीन. तर अंकल गेले, काका हे आपले, हे गेले तिकडे गावाकडे. तर पहिला दरवाजा, घराचं एक पहिलं घर होतं, त्याचा दरवाजा नॉक केला त्यांनी, काय रिस्पॉन्स नाही, कोणी उघडला नाही. होता लाईट वगैरे पण कोणी उघडलं नाही. तर रात्रीची वेळ असेल तर गावाचे लोक लवकर वगैरे झोपतील, त्या हिशोबाने कोणी उघडलं नाही. दुसऱ्या घरी पोचले ना, दरवाजा ठोकल्यात, तर एक वयस्कर एक काका होते, त्यांनी दरवाजा उघडला. तर काका बोलले त्यांना की नाही, मी ऑन द वे आहे, मला इकडे पोचायचंय, कोल्हापूरला पोचायचंय, तर खूप पाऊस पडतोय, मला चालवता येत नाही गाडी, तर कुठे काय तुम्हाला रात्रीची झोपायला व्यवस्था मिळेल का, म्हणजे मी सकाळी निघून जाईन माझा. तर ते बोलले, काका बोलले हो यार, आहे माझ्याकडे एक रूम आहे, माझ्याकडे अख्खी चांगली रूम आहे, तुम्ही झोपा. काका त्याला पाणी देतात, टॉवेल वगैरे देतात, केस बीस पुसून घ्या, थोडं फ्रेश व्हा. तर आता त्या घराचा तुला मी लेआउट सांगते की कसा आहे. एंट्री केल्यावर हॉल होता, या साईडला राईट साईडला 2 रूम होत्या आणि या साईडला किचन आणि बाथरूम होतं. तर आपल्या काकांना ही रूम नाही, त्याच्या पुढची रूम दिली झोपायला. तर आता रात्री बाथरूमला वगैरे जर तुला जायचं असेल ना, तर त्या रूममधून तुला हॉल पार करून, ती रूम पार करून, हॉल पार करून बाथरूमला जायचं आणि परत तसंच यायचं. तर अंकल गेले रूममध्ये, बोले की इकडे चांगला बेड आहे, तुम्ही झोपा. तर आता आपण रूममध्ये गेल्यावर कसं आपण जरा बघतो आजूबाजूला साफसफाई आहे की नाही, काय म्हणजे ना काय दिसतात तर नाही आहे ना, म्हणजे काय जाळं बिळं काय कुठे जरा स्कॅरी वाटतं, तर असं पहिले बघतो. तर तसंच अंकलनी सगळ्याकडे नजर फिरवली. तर त्यांना 2 फोटो दिसले वॉलवरती. एक फॅमिली फोटो होता ज्याच्यात हे वयस्कर अंकल होते, एक पूर्ण परिवार म्हणजे 3च लोक होती त्या फोटोमध्ये. हे वयस्कर अंकल होते, त्यांची मुलगी होती 17-18 वर्षाची आणि काकी होत्या आणि त्यांची बायको. आणि त्याच फोटोच्या बाजूला एक अजून फोटो होता, तीच काकी त्या फोटोमधली, काकींच्या फोटोवर हार होता, म्हणजे काकी गेलेल्या होत्या. तर त्यांना समजले की चल की काकी गेले असतील, अंकल एकटेत म्हणून. आणि हे झोपले, थकलोय, खूप थकलेले, दमलेले. आणि ते काका पण गेले त्यांना रूम दाखवून. तर हे झोपले तर म्हणजे थोडं 11-11:30 झाले असतील. गार झोप लागली त्यांना. आणि अचानक ना जोरात वीज चमकली, अशी कडकड अशी खूप जोरात वीज चमकली, लाईटिंग वगैरे झाली. हे काका एकदम दचकून उठले, तर
वॉचमध्ये बघतात तर 2 वाजलेत आणि बाथरूमला पण लागलेली, म्हणजे वयाच्या हिशोबाने आपल्याला रात्रीचा पाऊस पडतोय तर त्या मॉलमध्ये. तर उठले आणि बोलले की जरा मी वॉशरूमला जाऊन येतो. वॉशरूम बघितले नाही त्यांनी कुठे. तर ते बेडरूममध्ये निघाले, हॉल पार करून गेले बाथरूमला वगैरे जाऊन आले, थोडं रिलॅक्स होऊन आले. आणि जसे ते परत येत होते ना तर त्यांच्या बाजूच्या जे रूममध्ये ना एक मुलगी बसलेली बेडवर आणि ती डोळ्यावर असा हात ठेवून आहे ना अशी रडत होती. असा हात ठेवून उंके देऊन देऊन रडत होती ती. तर काकांना वाटलं की अरे यांची मुलगी असेल, या दोघांचं काहीतरी भांडण झालं, सोडणं, आपल्याला काय करायचंय, आपण जाऊन झोपूया, आपल्याला सकाळपर्यंतच काही टाइम घालवायचंय, डोकं छत मिळाली डोकं झाकायला, बस तेवढं आपल्याला काम झालं. काका जाऊन झोपतात. परत छान गार झोपलं त्यांना. आणि थोड्या वेळाने परत बाथरूमला जावं असे फिलिंग येते, परत उठतात आणि परत बाथरूमकडे जातात. आणि परत येताना त्या रूमचा दरवाजा बंद असतो, पण आतून आहे ना हुंक्या असं कोणतरी रडते ना याचा आवाज कंटिन्यू अंकलला येत होता. अंकल थोडं शांतता पण होती, गावाकडच्या एरियाला थोडी शांतता असते ना, आपल्याकडे थोडासा आवाज असेल पण. तर काका जातात आणि बोलतात की दरवाजा पण बंद आहे, काय करते मुलगी आत तशी रडते एकटी बसून, बघू का जरा. तर दरवाजात ना छोटासा होल दिसला त्यांना. तर त्याच्यातून त्यांनी असं बघितलं, त्या डोळ्यात डोळा घालून. त्यांना काय नीट दिसलं नाही, सगळं लाल 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 असं सगळं लाल लाल दिसलं त्यांना. तर बोलले काका की असेल काहीतरी, थोड्या वेळ परत बघू का, नीट दिसलं. परत काकांनी परत ते सगळं लाल लाल दिसलं. काका बोलले की मे बी तर आपण आपल्या दरवाजाच्या मागे काहीतरी आपण कोट्स किंवा काय दुपट्टा पॅन्ट्स वगैरे असे लावतो ना, तसं कोणीतरी हुकवरती लावलं असेल, मग दिसत नाही, जाऊन दे ना, कशाला कुठेतरी टाकाजाकी करायची, आपण जाऊन झोपून जाऊ. काका जाऊन झोपतात. परत सकाळ होते, काका बोलतात चला पुढचा प्रवास पण आपल्याला गाठायचा आहे, खूप लांब आहे, उठायला पाहिजे. सकाळ होते, बरोबर उजेड होते, पाऊस पडत असतो पण उजाडते. मग काका जातात बाहेर आणि हे वयस्कर काका पण उठलेले असतात. आणि त्या वयस्कर काकांनी ह्यांना ना पोहे बनवले असतात, चहा बनवला असतो की म्हणजे खाऊन जा, पुढचा प्रवास थोडा लांब आहे, काय मिळेल नाही मिळेल तर खाऊन जा आमच्याकडून. तर काकांनी त्यांना गरम गरम पोहे सर्व करतात आणि हे ओट्यावर बसून खात असतात अंकल आपले काका. तर ते त्या वयस्कर काकांना बोलतात काय झालं, काल तुमची मुलगी रडत होती, मी बघितलं तिला बेडरूममध्ये बसून डोळ्याला हात ठेवून रडत होती, एवढं काय भांडण झालं बापामध्ये आणि मुलीमध्ये. हे ऐकून त्या वयस्कर अंकलच्या हातातला चमचा सुटतो. तर बोलतं कोण मुलगी, काय बोलताय तुम्ही. तर बोलते तुमची मुलगी, मी फोटो आहे ना तुमचा, मी जी काही झोपलेलं त्या रूममध्ये, ती रडत होती मुलगी. बोलते माझी मुलगी खूप वर्ष अगोदर मेली, म्हणजे तिने स्वतःचा जीव घेतला, खूप वर्ष अगोदर झालंय, तर ती नाहीये, तुम्ही कोणाला बघितलं मला काय समजत नाहीये. तर तो बोलतो की काय म्हणजे, मला अंकल एकदम थंड पडले. ते बोलले की मला काय समजत नाहीये तुम्ही काय बोलताय म्हणून. मी सरळ सरळ त्या मुलीला पाहिलं. तर बोलतो अहो काय बोलू तुम्हाला, 17-18 वर्षाची होती, कॉलेजला जायची आणि तिकडे एका मुलाच्या प्रेमात पडली ती. आता तो मुलगा तिला एका क्षुल्लक कारणासाठी त्या मुलाने तिला नकार दिला, तिच्या प्रेमाला नाही बोलला तो, कारण का तिचा एक डोळा आहे ना तो लाल होता. म्हणून त्या रिझननी हे ऐकल्यावर काकांनी तो पोहेची प्लेट तिकडेच ठेवली आणि ते उठून सरळ चालू लागले. ते जे रात्री त्या होलमधून त्यांनी जे बघितलेलं ते त्या मुलीचा डोळा होता. तर ज्या टायमाला ते त्या दरवाजातून बघत होते तेव्हा ती मुलगी किंवा तिचं ते भूत त्यांना त्या साईडून तिच्या लाल डोळ्यांनी बघत होती. अंकल खूप घाबरले. कसा तरी पुढचा प्रवास त्यांनी गाठला, पण त्याच्यानंतर ते 2-3 महिने थोडे आजारी होते. हे किती स्कॅरी आहे. आपण विचार कर की आपण कुठेतरी फिरायला जातोय आणि काही पावसामुळे काहीतरी अशा कारणामुळे आपल्या कोणाकडे घरी राहावं लागतंय, आपल्याकडे काहीच पर्याय नाही, आणि तिथे आपल्याबरोबर असं होतंय.
जिथे जसं तू आधी बोललीस तुझ्या मित्राबरोबर झालं, सो तिकडे तरी त्याचे भाऊ होते, त्याचं घर होतं. सॉरी मित्रांनो, मी तुम्हाला मध्येच डिस्टर्ब करतोय, पण मला हे सांगायचंय तुम्हाला, आपल्यापैकी 80% जे व्ह्युअर्स आहेत ते व्हिडिओ बघता तरी सबस्क्राईब नाही करत आणि नंतर बोलतात मला व्हिडिओ नाही दिसत आहे. पण मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. त्याच्याने काय होणार की जेव्हाही आपण नवीन व्हिडिओ टाकू तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफाय होईल. सबस्क्राईब करा आणि आपण पॉडकास्ट कंटिन्यू करूया. ही सेटिंगच काही माहिती नाही मला तर त्या म्हाताऱ्यावर पण हे नसतं झालं. तो पण जिवंत आहे की तू कोणती तरी मटनची पण गोष्ट बोलणार होतीस, ते काय? मटनची म्हणजे काय ना, आता ही ना स्टोरी मला खूप अगोदर एका फ्रेंडनी सांगितलेली. तिचं अँसेस्ट्रल गाव आहे ना इकडे होतं, राजस्थानला होतं. तर तिच्या वडिलांची स्टोरी आहे ही. तर तिचे वडील काहीतरी म्हणजे 16-17 वर्षाचे होते. तर तेव्हा 1970ची गोष्ट असेल, 70 सालाची. म्हणजे तेव्हा काही इंडियामध्ये जास्ती टेक्नॉलॉजी नव्हती. मिणमिणते दिवे होते आपले, ते लाईट वगैरे पण सगळीकडे इलेक्ट्रिसिटी वगैरे ही नव्हती. इलेक्ट्रिसिटी होती पण ते येल्लो लाईट्स वगैरे असतात ना, बल्ब जुने, म्हणजे असं रोषणाई नाही सगळीकडे, असं डिम डिम सगळं असं. तर तसा सगळा माहोल होता. तर ती बोलते की तेव्हा माझे वडील तिकडे कोणाचं तरी लग्न होतं रिलेटिव्हचं, म्हणून ते गेलेले तिकडे राजस्थानला. आता लग्नाचा माहोल आहे नेहमी, ते म्हणजे लग्नाच्या अगोदर वगैरे. आणि ही मुस्लिम जातीची फॅमिली होती. तर म्हणजे पण त्या लोकांचं कसं, आपल्या लग्नात कसं म्हणजे एकदा लग्न आटपलं वगैरे काच आपण नॉनव्हेज वगैरे सगळं असं खातो ना. यांच्याकडे काय नाही, यांच्याकडे त्यांच्या जेवणाच्या पद्धतीच तशा आहेत. तर लग्नाच्या अगोदरचे जे प्री वेडिंगचे सगळे ते त्यांचे फंक्शन्स चालू होते ना, तेव्हा अंकल तर लहान होते, 17-18 वर्षाचे होते. तेव्हा त्यांच्या एका कोणत्या तरी काकांनी सांगितलं की संध्याकाळी दावत आहे, थोडीशी मटण कमी पडते थोडंसं, तर एक काम कर, त्या गावामध्ये जाऊन मटण घेऊन ये, गावाच्या मार्केटमध्ये जाऊन. पण गावाचं मार्केट आहे ना थोडं लांब होतं, थोडा अर्धा तास लांब होतं. आणि एक फॉरेस्ट पार करून त्यांना त्या रानातून त्यांना त्या दुसऱ्या गावात पोचायचं होतं. तिकडे मार्केटमध्ये जाऊन मटण घेऊन परत यायचं होतं. तर ते काकांनी त्यांना सांगितलं की संध्याकाळ व्हायच्या पहिला तू मला घरी पाहिजेच, परत तू फटाफट जा आणि फटाफट ये. मला माहिती नाही, म्हणजे अंकल, ते यंग अंकल, त्यांना कापडांची पिशवी देतात, पैसे देतात आणि पाठवतात की जाऊन घेऊन ये. तर हे जातात, प्रवास चालू करतात बाय फूट. अजून दुसरा काय ऑप्शन नाही, रानातून जायचं होतं. तर तो बाय फूट चालतात. तिकडे मार्केटमध्ये ना थोडंसं ते दुकान लोकेट करायला त्यांना होतो वेळ. शेवटी मिळते, मटण वगैरे घेतात, सगळं पॅक बिक करून पेपरमध्ये, परत त्या बॅगेत ठेवतात आणि परत निघतात. आता 3ला तर ते निघाले होते आणि तिथे जायला अर्धा तास, परत यायला अर्धा तास, आणि परत रानाचा हे कधी कुठे हरवले वगैरे तर काय माहिती नाही. तरी पण अंकल चालतायत आणि ना अचानक 5 वाजले. तेव्हा काही घड्याळ वगैरे नव्हतं त्यांच्याकडे आणि थंडीचा पण सीझन होता. 5च्या टायमाला अचानक काळोख व्हायला लागला. ते एवढं पिच ब्लॅक कसं झालं? संध्याकाळच तर झाली असेल, जास्ती वेळ नाही लागलाय मला. जाऊन दे, फटाफट चालतो, हे सगळं न्यायचंय. मग काका बोललेले अंधार व्हायच्या पहिला तू मला घरी पाहिजेस म्हणून. तर चालतायत काका बॅग घेऊन, चालतायत. अचानक आहे ना बँगल्सचा आवाज, छम पायांचा आवाज. तर काकांना वाटलं असेल कोणतरी त्या गावातून माझ्यासारखं हे करायचं, कशाला विचार करायचा. तर ते विचारतात कोण आहे असं, तर कोण उत्तर नाही देत. ते हे चालू राहतात, मागे वळून बघायची हिंमत नाही. तर ह्या साईडून त्यांना खूप जवळ एक कोणतरी एंटिटी आहे असं वाटते. म्हणजे कोणतरी उभं आहे, ते नंतर त्यांना कळते की ती एंटिटी आहे म्हणून. आणि ती त्यांना बोलते ती हातातली पिशवी आहे ना ज्याच्यात मटण आहे ते मला दे. तर ह्याला कळते की ही कोणती तरी बला आहे. बला म्हणजे विच, त्यांच्यात बला बोलतात. कोणती तरी ही चेटकीन टाईपची आपल्या मागे लागली आहे. आणि जर मी वळून हिला दिलं किंवा मटण काही हिच्याबरोबर मी काय पण कॉन्टॅक्ट केला तर मी मेलो, मी मिळणार नाही. तर हे सगळं जीव हातात घेऊन चालतात. आणि ही ना त्यांच्या मागून बॅग दे, मला बॅग दे, त्याला बोलत. आणि थोड्या वेळाने या साईडून पण आवाज यायला लागतो, इकडून पण एक येते. ती बोलते की ती बॅग मला दे, वो बॅग मुझे दे दो, नहीं तो मैं तुमको मार डालूंगी. ही बोलते मैं तेरा खून पिऊंगी.
दोघी जणी एक ते काय ना काहीतरी त्यांना बोलायला लागल्या. तर ती त्याला बोलते थांब, नाहीतर तू जीव फालतू गोष्टीसाठी जीव गमवशील. आम्ही फक्त ती मटणाची बॅग मागतोय तुझ्याकडे, दे आम्हाला. हे काय त्यांच्याशी बोलत नाहीत आणि काही उत्तर देत नाही. ती मटणाची बॅग जवळ धरून जेवढा अंगात ताकद राहिली आहे तेवढ्यानी ते धावतात आणि ते गावाची वेश बोलतात ना, गावाची वेश की जंगल संपते आणि गाव चालू होतोय असं. ते मिणमिण ते दिवे त्यांना थोडी हिंमत देतात की मला कसं तरी तिकडे पोचायचं. या बाईक म्हणजे या काय गोष्टी आहे त्यांच्यापासून मला पिछा छुडवायचं. जसे ते क्लिअरिंग क्रॉस करतात तशी मागून एक ओरडते, वाचलास आज, पुढच्या वेळेस भेटलास ना डोकं वळून तुला तुझा भेजच खाईन मी. तरी पण ते मागे वळून बघत नाहीत. घरी पोचतात आणि चक्कर येऊन पडतात. काय झालं काय माहिती नाही. जेव्हा जाग येते तेव्हा काका विचारतात काय झालं, तर सगळं सांगतात. मग त्यांच्यावरती म्हणजे की काय वाईट प्रसंग नाही यावा त्यांच्यावरती नाही, त्यांच्या सगळ्या वेडिंगवरती, म्हणून ते लोक थोडंसं काहीतरी त्यांचं देवाचं वगैरे सगळं हे करतात. पण नंतर काका थोडे म्हणजे यंग होते ना ते, तर त्यांना थोडं किती वर्ष ते लागून राहिलं की असं झालेलं म्हणून माझ्यावर. मी जर प्रेझेन्स ऑफ माइंड नसतं दाखवलं तर माझ्यावर काय झालं असतं मला माहिती नाही. म्हणजे मी मिळालं असतो की नाही ते पण माहिती नाही. ते असतं ना खूप लोकांचं, म्हणजे आपण बोलतो ना की खूप ठिकाणी असं असतं की हे जे एंटिटी असतात, ते जे आत्मा असतात, त्यांना असं कच्चं मांस किंवा हे सगळं अट्रॅक्ट करतं. तर म्हणजे असं खाऊन वगैरे पण जायचं नाही कुठे असं बोलतात. बरोबर. माहिती नाही काय ऍक्च्युअल रिझन काय, की त्यांचे मे बी मनाचे खेळ होते का होते, पण एवढं नसू शकतं की काय म्हणजे एवढं. म्हणजे मला तर माहिती नाही की ती मी काय तिला बोलली की ह्या गोष्टी थोड्याशा अशा फिल्टर होऊन आल्या असतील. हा फिल्टर तो तब होता था जेव्हा इसका उसका बात होता तर तो मेरे बाप की बात आहे. अच्छा, तुझ्या डॅडची गोष्ट होती. ओ बापरे. तू एक मला 2010ची पण कोणती गोष्ट सांगणार होतीस? ही माझ्या फ्रेंडच्या कझन बरोबर झालेली 2010 मध्ये. म्हणजे ते लोक दिल्लीला राहायचे. दिल्लीला कशी ना आपल्यासारखे खूपशा लोकांचे फ्लॅट सिस्टम म्हणजे तेव्हा नव्हतेच, आता थोडेसे बिल्डिंग्स वगैरे तिकडे आहेत, पण तेव्हा फ्लॅट सिस्टम टाईपचं नाही. त्यांच्या मोठ्या मोठ्या कोठ्या असतात, घरं असतात त्यांची मोठी मोठी, म्हणजे बंगलेस असं बोलणं. तर तिची आई आहे ना ती कॅन्सरनी वारली. आता हिच्या कझनची आई कॅन्सरनी वारली. तर जेव्हा त्या वारल्या तेव्हा ह्यांचं खूप हॉस्पिटलमध्ये ये जा असायचं. म्हणजे नेहमी ते अर्धा टाइम तर हॉस्पिटलमध्येच असायच्या. पण त्या वारल्या त्या. आता जेव्हा त्यांना असं खूप असं मेंटली अशा त्या खूप शॉक्ड होत्या की म्हणजे ना माझी आई वारली, आणि आपल्याला तर वाईट वाटतेच ना की पेरेंट जायचं दुःख असं. तर ती जेव्हा घरी सगळं त्यांचं सगळं झालं, आटपलं हे सगळं त्यांचं क्रिया वगैरे सगळे करून, आणि ते घरी आल्या ना, त्या घरी आल्या तेव्हा त्यांना 1-2 दिवसांनी असं कुठे दरवाजा बंद होत होता, काहीतरी पडत होतं, कप वगैरे कुठेतरी ठेवलेलं ग्लास स्टीलचं वगैरे असं पडायचं. तर त्यांना वाटायचं की मे बी ना मला असं डोक्यावर आहे, मी एवढ्या दिवसाची थकली आहे हॉस्पिटलमध्ये, हिचं असं झालं सगळं काहीतरी. पण तिला असं भास असू शकतो, पण ते पण वाटायचं आणि थोडंसं असं काहीतरी म्हणजे तिला थोडं सिनिस्टर पण वाटायचं की म्हणजे काय मला माहिती नाही. पण तिचा नवरा तिला नेहमी बोलायचा हे सगळे तुझे मनाचे खेळ आहेत, सगळे तुझे मनाचे तुझे खेळ आहेत, तू काय जास्ती विचार करू नकोस, काय नाही आहे, तू यू आर जस्ट डिस्टर्ब, की तुझी आई आता जस्ट गेले तर यू आर जस्ट डिस्टर्ब. तो ते चल ठीक आहे. तरी पण आता एवढं मोठं घर असून पण तरी पण आता आपले कशी इंडियन्सची कशी हे असते, आई वडील मुलगा सगळे एकत्र झोपतो. तर ती तिचा नवरा आणि तिचा एक 7 वर्षाचा मुलगा होता. तर त्या 7 वर्षाच्या मुलाचा ना बेड असा वेगळा होता, सेपरेट छोट्या बेडवर झोपायचा, पण त्यांच्याच रूममध्ये झोपायचा ते. तर तो एक दिवशी रात्री अचानक 3 वाजता ना जोरजोरात किंचाळत उठला आणि एका रूम त्यांच्याच रूमच्या एका कॉर्नरमध्ये बोट करून दाखवत होता की वो तिकडे उभा आहे, तिकडे काहीतरी आहे, कोणतरी आहे. तर ती आई आणि वडील उठतात पटकन आणि ती त्याला बोलते अरे काय नाही, तू स्वप्न बघितलंस, काय नाही तिथे येते, म्हणजे ना घाबरू नकोस, मी आहे. मुलाला हे करत. तर तिचा नवरा बोलतो अरे काय तुम्हा लोकांचं म्हणजे हे चालू आहे, आता तू बोलतेस
म्हणजे त्याच्या डोक्यात होतं की ही पण बोलत होती 2-3 दिवस दरवाजे, आता ह्याला काहीतरी दिसते. काय नाही आहे, सगळं तुमच्या डोक्यात असं खेळ आहे. लाईट लावून बघतो काय आहे तिकडे कॉर्नरमध्ये, काय नाही, काय घाबरू वगैरे नका, झोपून जा. हे दोघं जण त्यांच्यामध्ये घेऊन झोपून जातात. दुसरी रात्र पण नाही, सकाळी त्याला विचारते ती की काय झालं, तू काय बघितलंस? तो आता काहीतरी होतं तिकडे, मी बघितलं, मला त्या गोष्टीने मला उठवलं, मला भीती वाटते, मी नाही झोपणार आज रात्री, पण तुम्हाला लोकांच्या बरोबरच झोपणार. ते बोलते काय नसते, मम्मी आहे बाजूलाच, तू काय घाबरू नको, झोपून जा. तर मग ही दुसरी रात्रीला पण तसाच तो मुलगा 3 वाजता किंचाळत उठतो. आणि यावेळेस तिला का वाटते की तिने तिच्या मुलावर थोडा विश्वास ठेवा, काहीतरी आहे, तो 2 रात्र उठून असं नाही करणार. तर तिनं अशी मोठ्याने बोलते की तू काय जी काय पण गोष्ट आहेस ना, तू इकडून जा, नाहीतर मी तुला घालवीन, जास्ती हे नकोय. तर तिचा नवरा परत ओरडतो की तुम्ही लोक कशाला त्याला व्हॅलिडेट कशाला करतेस, त्याचे जे ते डोक्यातले हे आहेत थॉट्स, ते तू व्हॅलिडेट का करतेस, काही नाहीये तिकडे, कोण नाहीये, लाईट लावून बघ काय आहे, काय दिसते तुला. तर मग ती तर खूप एक्झॉस्टेड असते, हे सगळं होते, नवरा तिचा बिलीव नाही करत आहे, हे खरं होते पण की नाही, काय तिच्या डोक्यात आहे, आणि ती तिच्या मुलाच्या पण डोक्यात ते थॉट्स टाकते. तर तिला ना ती अशी खूप मेंटली थोडीशी अशी डिस्टर्ब झाली असते. तर अजून एक दुसरी रात्र असते, त्याच रात्रीच्या नंतरची रात्र. ही बोलते जरा वेळ मी TV बघते, मी बाप आणि मुलगा झोपलेत रूममध्ये शांतपणे, मी TV बघते थोड्या वेळाने. तर TV बघता बघता ती अशी सोफ्यावरती झोपते आणि तिला अशी फील होते की कोणतरी तिला यँक करते, ह्याच्यावरून खेचते, म्हणजे सोफ्यावरती बसली आहे कोणतरी खेचते तिला. आणि अचानक तिला एक दिसतो एक काळा हात, आणि काळा हात बघतून ती समोर बघते तर एक काळी फिगर, म्हणजे थोडी स्केली बोलतात ना, अशी मच्छीचे स्केल असतात, कसं बोलू शकतो तू, म्हणजे जे म्हाताऱ्या लोकांची हा स्किन अशी ड्राय झालेली स्किनचं असं कोणतरी तिला दिसते, आणि ते हसते तिच्याकडे हे करू. तर ती जोरात किंचाळते आणि कशी तरी ती उठते तिथून, आणि ती तिच्या नवरा पण येतो तिला हे करायला, मदत करायला. तो बोलतो की जोपर्यंत मी आलो तोपर्यंत काय नव्हतं, तू अर्धी सोफ्याच्या खाली सरकलेलीस, झालं काय? तर ती बोलते माहिती नाही, मी असं काहीतरी बघितलं. तर ते लोक बोलतात इमर्जन्सी, की म्हणजे काय झालंय काय माहिती नाही. तर घरचे पंडितांना बोलवतात, घर बघतात, तर ते लोक इथली शांती वगैरे ची पूजा करतात. तर ते पंडित तिला सांगितलं की तू इतके दिवस हॉस्पिटलच्या फेऱ्या करतेस ना, तर पॉसिबिलिटी आहे की तिकडे काय खूप लोक असे मरतात ज्यांचं कोण क्लेम करायला येत नाही, काय नाही. मोठं हॉस्पिटल होतं ते दिल्लीचं, हा कोण नाही, तर त्यांचे ते सगळे ते इच्छा अपुरे राहतात, तर ते असेच भटकत असतात तिकडे तिकडे. तर ते तुला फॉलो करून ते तुझ्या घरात आलं, तू येऊन दिलंस त्याला काहीतरी, तू एक असं काहीतरी सिग्नल दिलं की आले ते लोक, की नाही की तू ये म्हणून माझ्या बरोबर असं, तर म्हणून ते तुझ्या मागे आलं. आता काय नाही, आता सगळं केलंय, आता काय नसावं. तरी पण ती खूप महिने ती डिस्टर्ब होती की अशी काहीतरी गोष्ट कुठेतरी दिसणं, बाहेर कोणाकडून तरी ऐकणं, माझ्या स्वतःच्या घरात माझ्या सोफ्याच्या खालून काहीतरी असं येते. तर ती खूप ट्रॉमामध्ये होती ती. आणि म्हणून तुला माहिती आपले आई वगैरे किंवा आजी वगैरे पण म्हणतात ना की आपण रेल्वे स्टेशनवर किंवा पब्लिक प्लेस जिथे खूप लोकांचा जीव गेल, हॉस्पिटलमध्ये, ते असं बोलू नये की चला ये, चला निघू वगैरे असं, येतो मी, तुम्ही पण या, असं ते बोलू नये. कारण असं असतं की आपण त्यांना इन्व्हाइट करतो, आपण त्यांना निमंत्रण देतो की तुम्ही या आपल्या बरोबर. तर तिला तर म्हणजे बोलते की एकदम म्हणजे एवढे दिवस ती एवढी शॉक मध्ये आणि ह्याच्यात होती ना की माझ्या स्वतःच्या घरामध्ये असं माझ्यावर झालं, ते तिला बिलीवच नव्हतं होत. पण तिच्या नवऱ्याने तिला बिलीव्ह केलं, कारण का त्यांनी लिटरली बघितलं ना की कोण त्याला ते दिसलं नाही, तिला दिसलं, त्याला हिची मुवमेंट दिसली की ती खेचत चाललीये म्हणून दिसलं हिलाच, म्हणजे तिलाच हार्म करत होता तो. तू एक वॅम्पायरची पण गोष्ट म्हणणार होतीस, ती काय? वॅम्पायरची म्हणजे ही भूताची गोष्ट नाहीये, आणि ही थोडीशी वियर्ड गोष्ट. वॅम्पायर म्हणजे नक्की असतात आम्ही, वॅम्पायर म्हणजे आता आपण मूवीज मध्ये वगैरे असं बघितलंय की जे असं ह्युमनचं ब्लड सक करून रक्त पितात, आणि हा रक्त पिशाची नाही बोलू शकत, हे खूप असं खूप वेस्टर्नाइज. तू ट्वायलाइट वगैरे तर मूवीच्या बद्दल बघितलं असशील किंवा ऐकला तर असशीलच, ते केवढं
तर प्रॉपर व्हॅम्पायर्स, आपलं रक्त शोषून घेतं. ह्युमन फॉर्म आहे त्यांचा, पण ते तुमचं रक्तावरती ते लोक फीड करतात ते लोक असं. तर ही ऍक्च्युली बघायला गेलं असं तर भूताची स्टोरी नाही, ही थोडी वियर्ड स्टोरी आहे. की म्हणजे आता कसं बोलू शकतो की आपल्या आजूबाजूला ना खूप अशी लोक असतात वियर्ड प्रवृत्तीची वगैरे अशी. आपल्याला काय वाटतं की अरे आपण सीधे होत ना म्हणून दुनिया पण सीधी आहे, पण तसं नसते. जसं आम्ही एकदम मागे ती एक सिरीज पाहिली होती, नेटफ्लिक्सवर होती, ज्याच्यात एक माणूस होता, एक बंगला होता, मला सेक्टर 36 तू पाहिली आहे? तसं तू बोललीस ना, मी त्याला हे करतो. तर असं तू बोललीस की आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो आपल्याला वाटतं की सगळे लोक सेम आहेत आणि सगळे आपल्यासारखे आहेत कारण आपण पण चांगले आहोत. पण सेक्टर 36 मध्ये असंच काय होतं, त्यांच्या एरिया होता, त्यांच्या म्हणजे गरीब एरिया होता आणि थोडेफार बंगले होते जिकडे श्रीमंत लोक राहायचे, गरीब लोक त्यांच्याकडे काम वगैरे करायचे, असं काहीतरी चालायचं. तर एक बंगला होता जिकडचा जो मालक नसायचा आणि तो एकटा नोकर राहायचा आणि तो त्याचं जेवण वगैरे करून खायचा. पण एक दिवशी असं झालं ना, तिकडचे ना मुलं गायब व्हायचे, किडनॅप व्हायचे, सापडायचे नाही त्या एरियातले. आणि लोकांना असं वाटायचं की खूप गरीब तो जो एरिया होता ना, म्हणजे खूप जास्त काय बोलू शकतो, खूप गरीब लोक होते तिकडे. तर त्याच्यामुळे ना कोण पोलिसांच्या पुढे कोण जाऊन असं म्हणजे हे पण नाही करायचं आणि पोलिसांना कंप्लेंटच्या पुढे कोण जायचं नाही, म्हणजे की कंप्लेंट केली आता नाही, पोलीस नाही बोलतायत तर आम्ही काय करू असं तसं. तर ते मग त्यांना हळूहळू समजलं की ना की ते त्यांचे मुलं हरवले आहेत ना, त्यांचे जे बॉडी पार्ट्स आहेत ना ते त्यांना त्याच्या गटारात सापडायला लागले. कारण अगेन बोललो की एकदम स्लम एरिया होता तो, गटारात सापडायला लागले. आणि मग त्यांना माहिती पडलं की जो एक बंगला आहे तिकडे जो नोकर आहे तो त्यांच्या मुलांना रात्री पकडायचा, त्यांना मारायचा, त्यांना खायचा आणि त्यांचे जे हाडं आहेत ते काय बोलतात गटारात टाकायचा. आणि बिकॉज तिकडे कोण सांगणार पण नाही कोणाला, एवढं त्यांना काय माहिती पडेल, एवढं मोठं नालय, खायचा, शिजवून खायचा. तर त्यांना काय बोलतात, त्यांना काहीतरी एक टर्म आहे, विसरलो, कॅनिबलिझम. तो कॅनिबल होता, म्हणजे त्याला आवडायचं खायचं आणि त्याचं असं होतं की मला मजा येते. तर पोलीस त्याचं रिअल इंटरोगेशन करतात. आपण त्यावर व्हिडिओ पण बनवले, ज्याला बघायचं आहे ते व्हिडिओ. रिअल स्टोरी आहे ही, घडलंय तसं. आपण यावर पॉडकास्ट पण केलं, ज्याला बघायचं आहे ते बघू शकतो. एक तू बोल व्हॅम्पायर बद्दल. व्हॅम्पायर तुला कसं सांगू की इट्स नॉट अ युज्युअल थिंग. हे जास्ती करून मी फॅन्टसी स्टोरीज मध्येच ऐकलेले आहेत. हे खरं काहीच नाही, म्हणजे खरे असे रिअल लाईफ व्हॅम्पायर असतील हे कोणाला कॅनिबलिझम कॉन्सेप्ट की म्हणजे ना ते असे भूताच्या फॉर्म मध्ये येतात, ते येऊन तुमचं ब्लड सक करतात आणि ना ते फीड ऑन ब्लड, रात्रीच्या टायमाला येतात, गार्लिक दाखवलं का ते घाबरतात, कॉफिन्स मध्ये झोपतात. हे सगळं एक फॅन्टसी टाईप हे आहे, पण असं खरंच आहे हे कोणाला माहिती नाहीये हे कोणाला माहिती नाही. आणि हे जास्ती करून आहे ना, इट इज कनेक्टेड टू हे कॉन्सेप्टला रूट्स कुठले आहेत, इटलीमधले रूट्स आहेत. म्हणजे आता आपले कसे वेगळे टाईपचे घोस्ट आहेत आपले जे म्हणजे आपण नावं दिली आहेत ते. तर हे तसं हे इटलीचं एक टाईपचं प्रकारचं भूत आहे, मॉन्स्टर आहे हे, व्हॉट एव्हर. तर इट्स नथिंग लाईक असं खरं आहे असं नाही बोलू शकत, पण एक आहे मान्यता आहे किंवा फॅन्टसी जे काय पण हॉरर फॅन्टसी टाईप्स. तर आता ही स्टोरी ना, हा विशाल आहे ना, ह्याच्याच कोणत्या तरी एका फ्रेंड बरोबर झालेली, पण खरी झालेली. आणि ह्यानी नव्हती सांगितली, ही विशालच्या तोंडून नाही ऐकली, हे एका अजून दुसऱ्या फ्रेंडच्या त्याच पार्टीमध्ये ऐकलेली, एका त्यांनी दुसऱ्याने सांगितलेली, ऋषभ म्हणून त्यांनी सांगितली. तर आता काय होते की ही जी मुलगी आहे मेन कॅरेक्टर या स्टोरीची, तर तिचा नुकताच डिवोर्स झाला होता. हे पॅन्डेमिकच्या अगोदरची गोष्ट आहे, जेव्हा नवीन आपलं टिंडर आलेलं ना, टिंडर नवीन मार्केटमध्ये सगळे लोक यूज करायचे तेव्हा, हे डेटिंग ॲप ते. तर तिचा नवीन डिवोर्स झाला होता, एकटी होती, म्हणजे सुचायचं नाही, कोण बोलायला नाहीये, लाईफ अशी रुटीन चालू आहे. तर काय करूया, तर थोडासा हिंमत करून तिने टिंडर प्रोफाईल तिची चालू केली आणि मॅच बघायला लागली. तर त्याच्यावर तिला एक मुलगा दिसला. तर तो जास्ती फॉरेनर दिसत होता, म्हणजे युरोपियन लुक्स होते त्याचे, जास्ती असे इंडियनपेक्षा जास्ती तो युरोपियन दिसत होता. तर तिला वाटलं की काय माहिती हेवीली फिल्टर्ड वगैरे फोटोज कोण असं टाकते ना, तर असं काहीतरी प्रकार असावा. पण शी स्वाईप राईट, तिला आवडला तो मुलगा
आणि काहीतरी झालं, ही ऑल्सो मे बी स्वाईप राईट, आणि त्यांचं जुळलं, मॅच झाली त्या लोकांची. तर आता जेव्हा मॅच झाली तेव्हा ते लोक थोडे दिवस ॲपवरती चॅट केलं त्या लोकांनी, आणि तिने त्याला म्हणजे ना त्याचे इंटरेस्ट, हॉबीज आणि काय तुम्ही करता लाईफमध्ये हे सगळं एक्सचेंज केलं. नंतर थोडेसे अजून कम्फर्टेबल झाले ती लोक चॅट करत करत. तर थोडं म्हणजे तिने थोडं तिच्या पर्सनल लाईफबद्दल सांगितलं की तिचा नुकताच डिवोर्स झालाय आणि म्हणजे ना कशी ती कोप करते ते. तर ते तिने त्याच्यावर शेअर केलं. पण हा जो आहे ना हा तिला म्हणजे असं थोडं वरवरच सगळं तिला तो सांगायचं, जास्ती असं तिला काही इन्फॉर्मेशन त्यांनी कधी दिलीच नाही. पण दोघं असे बोलत 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 त्यांचं म्हणजे थोडंसं असं हे झालं, कनेक्शन डेव्हलप झालं. तर ती काय बोलली की आपण एवढ्या वेळ बोलतोच आहे, किती वेळ आपण व्हॉट्सॲप आणि ह्याच्यावर बोलणार, आपण भेटूया ना. तर तो बोलला ठीक आहे भेटूया. आणि त्या लोकांची एक दिवस त्यांची एक मीटिंग ठरली, म्हणजे एक डेट ठरली. एका कॉफी शॉपमध्ये भेटायचं त्या लोकांचा प्लॅन झाला आणि दुपारच्या वेळेस दोघं जण भेटले. आणि ती त्याला खरी बघून, जेव्हा त्यांनी त्याला खरं बघितलं ना तेव्हा तर तिचे डोळेच एकदम असे हे झाले की जे फोटोज त्यांनी टाकलेले ते काय एडिटेड नव्हते, हा खरंच रिअली तसा सुंदर आहे. आणि म्हणजे थोडेसे युरोपियन लुक्स आहेत त्याचे, म्हणजे असं थोडासा चांगला दिसतोय, असा म्हणजे फॉरेनर टाईपचा दिसतोय. तर आणि म्हणजे इंडियन लुक्स नाहीच आहेत त्याचे. तर तो बसलाय, दोघं जणांनी परत गोष्टी केल्या, हॉबीज, इंटरेस्ट, हे ते सगळं. आणि ना नोटीस केलं की कॉफी मागवली आहे आणि कॉफीला टच नाही केलं. जेवण काय असं जसं थोडं असं खातोय, असं निबल करतोय, जास्ती असं नीट खात नाहीये तो असं. बोलते की काय झालं, ती त्याला विचारते तुझी थोडी तब्येत ठीक नाहीये का, म्हणजे तुला म्हणजे आवडलं नाहीये का, की दुसऱ्याकडे कुठेतरी गेलो असतो आपण. नाही, हे मी असं युजली खात नाही, म्हणजे आय डोंट म्हणजे एन्जॉय नाही करत मी, असं ॲपिटाईट नाही आहे मला हे या युज्युअल फूडची. खातो मी, म्हणजे जिवंत राहायला खायला लागते. खरा इंटरेस्ट माझा थोडा वेगळा आहे, तुला ऐकायला आवडेल का. तर ती बोलली काय इंटरेस्ट. दुसरा क्विझिन आवडत असेल. एक्झॅक्टली. हा युरोपियन दिसतो, मे बी याला काय असं, मे बी त्याचे काहीतरी असे म्हणजे थोडेसे असे थोडे फॅन्सी थोडेसे असे चॉईसेस असतील. काय इंटरेस्ट तुझे. ती थांबली याच्या आन्सरसाठी. होतं ना मला ब्लडची ॲपिटाईट आहे, मला रक्त आवडतं. तर हे ऐकून तिला वाटलं हा माझी मस्ती करतोय का हा खरंच बोलतोय का काय, तिला समजलं नाही. आणि ती शॉकनी ती तिकडेच फ्रीज झाली की हा काय माणूस आहे हा खरा. तर ती बोलली की जाऊन दे, आपण पळण्यापेक्षा ना पहिला आपण विचारू यायला की हा आहे काय बाबा, तू चीज काय आहेस म्हणून. तर तिने त्याला थोडं काम झाली ती, आणि तिने त्याला विचारलं की म्हणजे रक्त आवडते म्हणजे काय नक्की. तर बोलते ॲक्च्युली ना मी अडॉप्टेड आहे माझ्या पेरेंट्सचा, लाईक आय एम ना अडॉप्टेड चाइल्ड. तर म्हणजे मी लहानपणी खूप वीक होतो, म्हणजे असं ना म्हणजे असं नाजूक होतो. तर काही खाल्लं तरी मला असं बॉडीला लागायचं वगैरे नाही. पण माझ्या आई वडिलांशी मी खूप अटॅच्ड होतो, म्हणजे त्या लोकांनी मला खूप प्रेम दिलं हे ते. तर एक अराउंड 6-7 वर्षाचा मी असीन तेव्हा माझ्या आईचं आणि तिच्या भावाचं, म्हणजे माझ्या मामाचं आणि माझ्या आईचं भांडण झालं. आणि एवढं भांडण झालं त्या लोकांचं की माझ्या मामानी माझ्या आईवर हात उचलला. तर ते मला बघवलं नाही, तर मी त्या भांडणामध्ये मी उडी मारली माझ्या मामाच्या अंगावर आणि त्याची नेक आहे ना ती मी चावली. ती मी इतक्या जोरात चावली की त्याचं रक्त काढलं मी, की माझ्या आईवर हातच कसा उचलला असतो. तर मग मला सेपरेट केलं त्याच्यापासून, आणि ना माझ्या आईवडिलांनी माफी मागितली, सगळं झालं, मला शांत केलं, मला घरी नेलं. आणि माझ्या आईवडिलांना मला कसं बोलावं या इन्सिडेंट्सवरून, की मला ओरडावं काय बोलावं हेच त्यांना समजत नव्हतं. तर माझ्या वडिलांनी मला बोललं की का बेटा तू असं का रिॲक्ट केलंस. तर मला त्याच्यावरनं माझ्याकडे फक्त एकच आन्सर होता की डॅड मला ब्लडची टेस्ट आहे ना खूप आवडली, रक्ताची चव आवडली, चव मला खूप आवडली. तर त्याचे वडील आहेत ना ते शॉक झाले. त्याच्या वडिलांना वाटलं की मे बी हा एवढा वीक आहे, तर मे बी ह्याला ना थोड्या क्वांटिटीमध्ये आपण रक्त किंवा गोटचं रक्त म्हणजे बकरीचं रक्त किंवा तिचं मांस थोड्या छोट्या क्वांटिटीमध्ये रॉ मासा
छोट्या क्वांटिटीमध्ये जर कच्चं मटण दिलं तर मे बी त्याची जी ती टेस्ट आहे ती सॅटिस्फाय होईल आणि त्याच्या बॉडीला पण काहीतरी लागेल. तर हे त्यांचं काहीतरी एक वेगळं स्टुपिड जस्टिफिकेशन होतं ह्याच्या मुलाच्या वियर्ड टेस्टसाठी, वागण्यासाठी. तर त्या एजपासून तो छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये गोटचं रक्त आणि रॉ मीट कन्झ्युम करतोय. तर त्याला त्याची टेस्ट आहे आणि त्याला त्याचं हे आहे, काय बोलतात त्याला, म्हणजे आपल्याला कसं थोडंसं चमचमीत जेवण वगैरे आपलं कसं वेगळे वेगळे असे पदार्थ आवडतात, तर त्याला त्याच्याकडे थोडंसं झुकाव आहे, त्याला इंटरेस्ट आहे त्याला. तर मग ती रक्त आणि मटण, थोडं रॉ मटण. हा हिला ना समजेच ना की कसं रिॲक्ट करायचं, हा काय बोललाय मला नक्की असं. ही खूप शॉक. तर तो बोलतो मी माझं ना 2 वर्ष पहिला एका इटालियन बरोबर आहे ना माझं अफेअर होतं. म्हणजे ती तिकडून इकडे कोलकात्याला आलेली आणि ती काहीतरी म्हणजे असं दुसरं काहीतरी शिकायला आलेली. तर तिकडे आमचं दोघांचं म्हणजे बॉन्डिंग झालं आणि तिच्यावर तिचं मी फॅमिली व्हिजिट करायला पण मी इकडे गेलेलो, इटलीला गेलेलो. आणि म्हणजे ना तिच्यावर खूप होतं, पण नंतर आमचे काहीतरी हे वगैरे जुळले नाहीत, इंटरेस्ट जुळले नाहीत, तर मग आम्ही ब्रेकअप झालं आमचं. पण त्या टायमाला माझ्या अडॉप्टेड पेरेंट्सनी मला सांगितलेलं की तू त्या ह्याचा आहेस, म्हणजे तू इटालियनच आहेस ह्याच्याने, बर्थनी, पण तुला आम्ही इंडियन ऑर्फनेजमधून तुला दत्तक घेतले आम्ही. तर आता इटली बोललं का एम्पायर काहीतरी कनेक्शन असेल असं तिला असं वाटलं त्या मुलीला. पण तिने काय ऐकलं त्याच्यावर तिला म्हणजे काय सुचतच नव्हतं की म्हणजे काय रिॲक्शन देऊ, काय करू, इकडून पळून जाऊ. तर ती त्याला बोलली की बघ बाई तू खूप इंटरेस्टिंग आहेस, पण हे तुझे आणि माझे इंटरेस्ट काय मॅच नाही होत, तर सॉरी मी काय तुला परत भेटू नाही शकत म्हणून. आणि हालून गेली ती एकदम, की म्हणजे असे वियर्ड पर्सनॅलिटीला. अजून सुद्धा रक्त आणि मांस खायचा खायचा. तो तिला बोलला की म्हणजे तुला पण कधीतरी ट्राय करायला आवडेल का माझ्याबरोबर. हिची घावर गुड्डी उडाली, नाही बाबा तुझ्याबरोबर मला ही शेवटची मीटिंग आहे आपली, माझ्यावर टचमध्ये राहू नकोस, तू वियर्डली इंटरेस्टिंग माणूस आहेस पण माझ्यासाठी टू मच आहेस, असं बोलून ती तिकडून गेली निघून. कसे असतात ना काही काही लोक खूप विचित्र असतात, जसं आपण बोललो. आणि सेमच झालंय जसं आपण आधी बोललो, कोण काय कसं असेल, कोणाचे काय फॅन्टसीज असतील, कोणाचे काय आवड निवड असतील, आपण काहीच सांगू नाही शकत. म्हणजे खरंच आजूबाजूला खूप वियर्ड लोक फिरत असतात आपल्या, पण आपल्याला त्याची, म्हणून ते खूप ठिकाणी असंही बोलतात ना की जेव्हा आपण असे काही डेटिंग ऍप्स थ्रू कोणत्या तरी नवीन व्यक्तीला भेटतो तेव्हा लगेच जायला नको. अरे ते तर सोड, मी आहे ना मागे एक त्याचा पण आपण पॉडकास्ट केलंय आणि मे बी आता नसेल माहिती नाही, तर तो ते मी पॉडकास्ट एक केस वाचत होतो मी, त्याच्यात सेम झालं असं की एक इंडियन मुलगा होता, तो ऑस्ट्रेलियाला गेलेला आणि तिथे त्यांनी मला वाटतं बऱ्याच व्ह्यूअर्सने बघितलं पण असेल, कॉलेज करायचं आणि नॉर्मल जॉब करायचा, पार्ट टाइम जॉब्स, त्याचा खर्च वगैरे भागवण्यासाठी डिलिव्हरी जॉब्स वगैरे असतात ना तसं. तर तो ते जॉब करता करता आहे ना तो असंच डेटिंग ॲप्सवर वगैरे जायचा, बघायचा. तर त्याला ना एकदा एका डेटिंग ॲपवर एकदम विचित्र मुलगी दिसली आणि ती मुलगी ना जरा ना तिचे वेगळेच फॅन्टसीज वाटत होते, म्हणजे एकदम विचित्रच होती ती मुलगी. तर मुलीशी मॅच, म्हणजे त्यांनी ते स्वाईप केलं, लगेच मॅच झाला आणि त्यांचं असं लगेच भेटण्याचं पण ठरलं लगेच 1-2 तासात. तर त्यांनी विचारलं कुठे भेटायचं, ती बोलते नाही माझ्या घरी भेटू. तर तो बोलला ठीक आहे. तर तो घरी भेटायला गेला आणि मग त्यांच्यात असं काहीतरी झालं की त्या मुलीने याला मारून टाकलं. त्या मुलीने जीव घेतला इंडियन मुलाचा. आणि असं झालं की त्या मुली, म्हणजे तिला ना खूप तिचे वियर्ड फॅन्टसीज होते, तर ती असं होतं की त्यांनी ना ती गळा दाबला तिचा आणि त्यांनी मारून टाकलं त्याला. आणि ते तिचं जर पास्ट रेकॉर्ड बघायला गेलं ना तर तिच्यावर ऑलरेडी 2-3 केसेस ऑलरेडी होते. ती जस्ट 18ची झालेली. ती लहान मुलांचं असतं ना काहीतरी बाल सुधारण गृह, इंग्लिशमध्ये माहिती नाही काय बोलतात त्याला, तर तशात ती ऑलरेडी तिकडून बाहेर निघाली. आणि तिथे पण तेच होतं की ती खूप विचित्र वागायची ती. आणि जशीच ती बाहेर निघाली तिने परत हे केलं आणि मग नंतर ती ह्याच्या आई वडिलांनी पण केस वगैरे लढली. ऑब्व्हियसली ऑस्ट्रेलियामध्ये ती केस लढली गेली, पण काहीच हे नाही. त्या मुलीला सायको म्हणून डिक्लेअर केलं गेलं. 3 वर्षानंतर ती परत बाहेर आली, पण ह्या लोकांना जस्टिस काही मिळाली नाही.
म्हणजे खूप विचित्र आहे. आपण बोलतो ना डेटिंग ऍप्स किती कूल आहेत आणि मी किती केवढ्या मुलांना केवढ्या मुलींना मी डेट करतो. इट्स नॉट दॅट. म्हणजे कोण कसं निघेल. इट्स व्हेरी स्कॅरी ऑन द अदर साइड. हा म्हणजे चांगले मिळाले तर चांगले पण मिळतात. गोष्ट आहे, पण असंही एक घडलंय लोकांबरोबर. तर ते आहे अजून. तर पण सुरुचित मला सांग, आता तो पॉडकास्ट आपल्याला एंड करायला हवा, पण त्याच्या आधी तुझ्याकडे कोणती गोष्ट आहे ज्याने तुला जी एंडिंग गोष्ट जशी आपण घेऊ शकतो स्टोरी? आता खूप रिसेंटलीच माझा एक फ्रेंड आहे भाविन, त्यांनी मला स्टोरी सांगितलेली. आता आम्ही त्या दिवशी मी तुला सांगितलं ना, लाईक लास्ट वीक वॉज व्हेरी हेक्टिक आणि मला थोडं लेट नाईट्स वगैरे व्हायचे ऑफिसमध्ये वगैरे. तर तो काम करत बसलेला त्याचा व्हिडिओ एडिटिंगचं, आणि मी त्याच्या साईडला जाऊन बसले, अरे काय करतोस बाई, मी पण टाइमपास करते. तर तो बोलतो की अशा गोष्टी निघाल्या, आणि त्याला मी म्हणजे असेच वियर्ड गोष्टी आम्ही एकमेकावर शेअर करत होतो. तर बोलतो, अरे सुरू तेरे को मालूम है क्या मेरे साथ हुआ था वो पहले? तर मैं बोले क्या हुआ था? तर बोलते तेरे को बताया था. मैंने अरे हाँ बताया था, पर वो ठीक से याद नहीं, नीट आठवत नाही मला तू काय सांगितलं होतंस म्हणून मला. तर तो बोलता अच्छा ठीक आहे, तुला आज आपण बसलोच आहोत ना, तर तुला मी फिरसे बतातो. म्हटलं परत सगळं सांगतो मी तुला. तर होतं की पॅन्डेमिकच्या टायमाला ना कुठे काय असं म्हणजे ऑफिसेस वगैरे तर सगळे बंद होते, कुठेच काहीच चालू नव्हतं, पण कामं चालू होती लोकांची, वर्क फ्रॉम होम वगैरे सगळं चालू होतं. तर पण एक काहीतरी म्हणजे तेव्हा ज्या कंपनीमध्ये काम करायचा, तर होतं एक काहीतरी एवढा अर्जंट प्रोजेक्ट होता की मी खूप 2 नाईट्स म्हणजे सलग काम केलं त्याच्यावर. आणि मग त्याच्यानंतर माझ्या ऑफिसला पण गेलेलो. आता त्याचं ऑफिस कसं होतं, 1st फ्लोअर, 2nd फ्लोअर, 3rd फ्लोअर, 4th फ्लोअर. आणि या 3rd फ्लोअरवर एकटा बसून ते त्याचा व्हिडिओ एडिटिंगचं काम करत होता. दिस वॉज द 3rd नाईट. ही वॉज रिअली खूप थकला होता तो. काम संपतच आलेलं त्याचं. तर तो बोलला की जाऊन दे ना, सकाळ होईपर्यंत इकडेच झोपतो मी, लॅपटॉप बंद करतो. आणि तिकडे एक काउच होतं, त्या काउचवरती तो त्याची बॅग ठेवली त्यांनी, आणि तो असा त्या बॅगेवरती डोकं ठेवून असा पडला. आणि त्याने असं वरती बघितलं ना, तर त्याला दिसला एक फॅन गोल 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 फिरतोय. थोड्या वेळाने त्याला रिअलाइज झालं की आपल्या ऑफिसमध्ये फॅन्स नाही आहेत. त्याने डोळे असे करून परत बघितलं, तर बोलतो की फॅन पडून दिसला मला. म्हणजे शी यार, मी एवढा थकलोय की म्हणजे लिटरली मला गोष्टी दिसायला लागल्यात, हॅल्युसिनेशन. आय रिअली नीड स्लीप, मला झोप पाहिजे, मी तो सोरव, झोपतोय मी आता. तर तो बोलला मी कसे तरी डोळे बंद केले, आणि डोळे बंद केले तर काउचवर मी असा हात टाकून असा त्या साईडला पडलो. थोड्या वेळाने कोणतरी माझा हात असा हळूहळू खेचते. तर मला वाटलं माझी बॉडी इतकी थकली आहे ना, की हे सगळं फक्त मला असं वाटते. मी तसा हात स्वतःकडे खेचून घेतला, आणि मी असं आपल्या ह्याच्यामध्ये बॅगेत असं डोकं हे करून झोपलो. थोड्या वेळाने कोणतरी त्याचं डोकं आहे ना ह्याच्यावर असा हात ठेवून त्याला पुश करायला लागलं आत 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 तिकडे काउचमध्ये. तर की काहीतरी तर वियर्ड आहे. तर तो उठला, असा डचकून झोपलेला, तो उठला नाही, आजूबाजूला बघितलं तर काहीच नाही. तो बोलले मी घाबरलेलो तो होतो, पण आता जाऊ कुठे, रात्र आहे, कोविडचा टाइम आहे, काय निघून जाऊ पण नाही शकत, काय मिळणार नाही मला येते, म्हणजे काय रिक्षा वगैरे काहीच नाही मिळणार, इकडेच मला रात्रभर थांबायचे सकाळ होईपर्यंत. तर वॉक केली त्यांनी, आणि परत येऊन सोफ्यावर झोपला. आजच्या जेव्हा तो झोपला ना, तेव्हा त्याला असं वाटलं की कोणतरी त्याच्या चेस्टवरती बसलंय आणि त्याचे दोन्ही हात पकडून त्याला असं दाबते, एवढ्या जोरात दाबते की त्याला बोलता पण येत नाही. त्याचे डोळे उघडे आहेत, त्याला कोण दिसत नाहीये, पण तो हालूच शकत नाहीये, तो हालूच शकत नाहीये तिकडून. तो खूप असा स्टिफ झालाय एकदम. तो होतं की माझ्यात जेवढी ताकद होती ना तेवढं घेतलं, आणि ते जे काय पण होतं ना त्याला मी असं श्रक केलं माझ्यावरून. बोला नाही भाई, ते काहीतरी तर प्रॉब्लेम आहे, मला इथून निघायला लागेल. तर बोलतात मी 3rd फ्लोअरवरून खाली आपलं जिने जातात तर तिकडून बघितलं तर तिकडे आपला वॉचमॅन बसलेला. मी खाली गेलो आणि तिकडे एक छोटी कॅबिन होती, त्या कॅबिनच्या आत जाऊन कसं तरी घाबरून झोपून गेलो. पण तेव्हा काय नाही झालं, मला काहीच झालं नाही. म्हणजे ते जे काय होतं ते मला त्या कॅबिनमध्ये त्रास नाही दिला. थोडी सकाळ झाली तर मी बोलली चल उठतो आणि थोडं काम करतो आणि निघून जातो, पण आळस आलेला. आणि रात्रीचं ते सगळं पण आठवत होतं त्याला. तर काय समजत नाहीये, बॉडी थकली आहे, हे देत नाहीये, साथ देत नाहीये, झोप आली आहे, काही समजत नव्हतं त्याला. तर ते थकलेल्या स्टेटमध्ये तो परत
त्या कॅबिन मधून बाहेर येऊन तिकडे एक अजून सोफा असतो, त्या सोफ्यावरती जाऊन झोपतो. परत तेच कोणतरी बसून त्याच्या चेस्टवरती बसून त्याला दाबतो, त्याला आता नाही उठत. परत तो श्रक करतो, आता आता नाही बसवत तिकडे, आता इकडून जायला पाहिजे. तर तेवढ्यात त्यांचा एक ऑफिस बॉय असतो, तो येतो. बोलतो अरे क्या क्या हुआ, ऊपर बैठा था ना, इधर किधर है? तर बोलता नाही रे, ऊपर जरा कुछ तो भी गडबड लग रहा है. तर बोलता अरे तुम्हारे साथ भी हुआ क्या? आणि जे त्याच्याबरोबर ते सगळं झालेलं ना, ते सगळं त्यांनी त्याला सांगितलं, की म्हणजे त्याला माहिती होतं की ऑलरेडी हे सगळं होते. मला एवढी भीती वाटली नाही, कोणाला सांगितलं नाही घरी, नाही तर मला नोकरी सोडायला लावली. तेच ना, खूप साऱ्या ऑफिसेसमध्ये पण काय असतं ते आपल्याला कधीच समजणार नाही. आणि मला वाटतं ते विसरलेलंच बेटर आहे. नाहीतर खूपदा आपण एवढे दमलेले असतो की आपल्यालाही समजत नाही की नक्की काय होतंय. पण ज्याच्याबरोबर होतं शेवटी त्यालाच माहिती ते. मला एक खूप मस्त पॉडकास्ट झाला आपला. आणि आपण बरेच केरलापासून आपण इटलीला गेलो, इटलीपासून परत आपण खूप खूप वेगवेगळ्या गोष्टी केल्या. तुला कसं वाटलं? मला मस्त मलाही छान वाटलं परत तुला होस्ट करून. आणि हाही पॉडकास्ट मला वाटतं लोकांनाही फार आवडेल, खूप जास्त आवडेल. आणि आपण परत खूप लवकर पॉडकास्ट रेकॉर्ड करू विथ सम मोर इंटरेस्टिंग टॉपिक्स. नक्की पिटारा असतो ऑलरेडी ओपन, नेहमी असतो. तर मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत हा पॉडकास्ट बघत असाल तर तुम्ही सुरुचीला नक्की फॉलो करा. तिथे इंस्टाग्राम हँडल, सोशल मीडिया वगैरे सगळे डिस्क्रिप्शन मध्ये असतील. आणि तुमच्याकडेही आता कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल, ती नक्की भरा. आणि तुमच्याकडे नाही तर तुमच्या आई वडिलांकडे, आजी आजोबांकडे, ज्यांच्याकडेही असतील, ज्यांना पॉडकास्टवर यायचं आहे तर नक्की भरा. आणि आपण नक्कीच एक पॉडकास्ट करू. स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आणि आपण भेटू परत एकदा अशाच एक एपिसोडमध्ये. बाय. मित्रांनो, कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर प्लीज तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. व्हॉट्सॲप, फेसबुक, जेही तुमच्याकडे माध्यम आहेत त्यातून पाठवा तुमच्या मित्रांना, सांगा गोष्टी. ठीक आहे. आणि तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी तुमच्याकडे किंवा तुमच्या नातेवाईकांकडे ज्यांना पॉडकास्टवर यायची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक गुगल फॉर्म असेल, तो नक्की भरा. तुम्ही आपल्याला फेसबुक, स्पॉटिफाय, इंस्टाग्राम सगळीकडे ऐकू शकता, फॉलो करू शकता. आणि आपण भेटूया परत एकदा अशा एका एपिसोडमध्ये.